होपोनोपोनो करताय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू म्हणताय, पण रिझल्टच येत नाहीये, मनासारखं घडत नाहीये, काहीच व्यवस्थित होत नाहीये, समोरचा माणूसही बदलत नाहीये. हे होपोनोपोनो माझ्या बाबतीत कामच करत नाहीये. असं जर का तुमचाही प्रॉब्लेम असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 5 अशा कॉमन मिस्टेक्स किंवा कॉमन चुका लोकं करतात. त्यामुळे होपोनोपोनो सारखी अतिशय साधी आणि इतकी पॉवरफुल टेक्निक किंवा इतकी पॉवरफुल प्रेयर त्यांच्या उपयोगाला येत नाही. तर त्या 5 चुका तुम्ही करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर चला तर सुरू करूयात. माझं नाव अमृता सुरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे होपोनोपोनो करूनही रिझल्ट्स का येत नाहीत. सगळ्यात पहिलं नंबर 1 कारण इज तुम्ही कधी करता, किती वेळा होपोनोपोनो म्हणायचं आहे, काय म्हणायचंय, कधी सकाळी म्हणायचंय का संध्याकाळी म्हणायचंय का रात्री म्हणायचंय, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, कोणाला म्हणायचंय, कशासाठी म्हणायचंय, या सगळ्याही पेक्षा तुम्ही आत्ता जेव्हा प्रॉब्लेममध्ये आहात, त्रासामध्ये आहात, अडचणीत आहात, सोल्युशन हवं आहे, तेव्हा ते होपोनोपोनो तुम्ही कोणाबरोबर करत आहात याला जास्त महत्त्व आहे. क्लिअर? तर मी क्विकली समजून सांगते. बघा, हे नुसतं म्हणून आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, नुसतं म्हणून सुद्धा हे काम करतं. पण जर का तुम्हाला क्लॅरिटीच नाहीये, की काय नेमकं हील करायचं आहे, तर त्याचा उपयोग कसा होईल? आणि ही क्लॅरिटी तुम्हाला एक कोच आणि मेंटॉर चांगल्या प्रकारे देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही कोणासोबत करता ना, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तिथे जास्त क्रिस्टल क्लिअर होता आणि मग ते 1000 वेळा म्हणू का, 10 वेळा म्हणू का, सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधी म्हणू का, हा प्रश्नच उरत नाही. कारण की जेव्हा तुमचा कोच बरोबर तुम्ही करता, तेव्हा एक्झॅक्ट इमोशन रिकॉग्नाइज होते, एक्झॅक्ट प्रॉब्लेम रिकॉग्नाइज होतो आणि मग त्यातनं तुम्ही रिलीज हील होऊ शकता अगदी सहज. त्यामुळे ही एक नंबर 1 मिस्टेक लोकं करतात. नंबर 2 दुसरी जी चूक आहे ती कुठली आहे ते बघूयात. ती म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, हे फक्त निगेटिव्ह इमोशन, नकारात्मक इमोशन घालवण्यासाठीच म्हणायचं आहे आणि ते झालं की असं काही मनात निगेटिव्ह आलं की होपोनोपोनो करायला सुरुवात करायची आहे. हो, हेही बरोबर आहे. पण काही चांगलं झाल्यावरही करायला हवं. हां, होपोनोपोनो हे क्लेन्झिंग टूल आहे. पण चांगलं झाल्यावरही जेव्हा तुम्ही होपोनोपोनो म्हणता, तेव्हा तुम्ही सबकॉन्शियसला सांगत असता, की या प्रकारचे प्रसंग, या प्रकारच्या घटना, या प्रकारच्या व्यक्ती माझ्या आयुष्यात अजून अट्रॅक्ट करा. मॅनिफेस्टेशन जास्त सोपं होतं होपोनोपोनोने त्यामुळे. त्यामुळे इथे एक्सेप्टन्स, अवेअरनेस आणि रिलीज आणि हील अशा प्रकारे हा पाथवे आहे. ओके. तर हे जर का करत असाल तर हे चूक आहे, की फक्त निगेटिव्ह इमोशन सप्रेस करण्यासाठी होपोनोपोनो करताय. तर हे चुकीचं आहे. हां. नंबर 3 इज 3 नंबरचं कॉमन मिस्टेक इज हे होपोनोपोनो केल्यावर समोरच्यानी बदलावं. दुसऱ्यानी माझ्या मनासारखं वागावं. तर लक्षात घ्या, होपोनोपोनो हे दुसऱ्यानी बदलावं, दुसऱ्यानं माझ्या मनासारखं वागावं यासाठी मुळी नाहीच आहे. जेव्हा तुम्ही होपोनोपोनो कोणाहीसाठी करता, तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी जेव्हा करता, तेव्हा ती व्यक्ती बदलो न बदलो तुमच्या व्हायब्रेशन्स इतक्या हाय होतात, की तिच्या ॲक्शन रिएक्शनवर तुम्हाला काहीच फरक पडत नाही. तुम्ही तुमचा हाय एनर्जी झोन तयार करता आणि जेव्हा तुमचा हा हाय एनर्जी झोन तयार होतो ना, तेव्हा समोरची व्यक्ती आपोआप बदलायला लागते. समोरच्या व्यक्तीकडनं रिॲक्शन्स नाही आहेत, रिस्पॉन्स येतो आणि ती मग तुमच्या अलाइनमेंटमध्ये यायला लागते. या प्रकारे होपोनोपोनो काम करतं. त्यामुळे हा अप्रोच ठेवून जेव्हा तुम्ही होपोनोपोनो करता ना, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, तेव्हा तुम्ही एनर्जी फील्डमध्ये यायला लागता. हाय एनर्जी व्हायब्रेशनमध्ये असता. अपेक्षा नाही नसतातच या हाय व्हायब्रेशनमध्ये. अनएक्सपेक्टेड तुम्हाला त्याच्यामुळे मिरॅक्युलस रिझल्ट मिळतात. ती व्यक्ती नखशिखांत बदलते अगदी तुम्हाला पाहिजे तसं. कारण की आत्ता काय झालेलं आहे ना, तुम्ही आणि ती व्यक्ती मिरर इमेज आहात. तुम्हाला जे नको आहे ते ती व्यक्ती करत आहे आणि त्या व्यक्तीला जे हवं आहे ते तुम्हाला कळत नाहीये. असं काहीतरी झालेलं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही होपोनोपोनो करता, तेव्हा तुम्ही हाय व्हायब्रेशनमध्ये जाता. ती व्यक्ती तुम्हाला ॲक्शन, रिॲक्शन काही दिलं तरी तुम्हाला तेवढा असर होत नाही. असं झाल्यावर ती व्यक्ती आपोआप नखशिखांत बदलते. आपल्या चॅनलवर असे बरेच रिव्ह्यूज आहेत, बरेच सक्सेस स्टोरीज आहेत. तुम्ही बघू शकता. त्यामुळे इतरांना बदलण्यापेक्षा माझ्या व्हायब्रेशन्स कशा हाय होतील याकडे फोकस करा. कारण की असं तुम्ही किती व्यक्तींना बदलणार, किती जणांना बदलणार. त्यामुळे स्वतःला अपलिफ्ट करणं हे होपोनोपोनोद्वारे सहज शक्य आहे. नाव नंबर 4 इज
लगेच रिझल्टची अपेक्षा करणे, डेस्पिरेशन, लेट गो केलंच नाही. आत्ता मी 108 टाइम्स होपोनोपोनो केलं. आत्ता मी तुमचा व्हिडिओ बघितला 1 तास 11 मिनिटं 11 सेकंदचा. त्याच्याद्वारे मी होपोनोपोनो केलं आणि मला रिझल्ट मिळाला नाही. तर लक्षात घ्या, हे असं होत नाही. होपोनोपोनो हे तुमच्या सगळ्यात चांगल्यासाठी, तुमच्या हायेस्ट गुडसाठी जे आहे ते करतं. त्यामुळे लगेच रिझल्टची अपेक्षा करणं म्हणजे डेस्परेशन आलं. काय म्हणूयात की अति घाई आली, अगदी असहाय्यता आली, विश्वास नाही असं आलं, लो एनर्जी फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन आली आणि त्यामुळे होपोनोपोनो काम करत नाही. आणि हे डेस्परेशनमुळे काय होतं ना, तुमच्या अंतरात काय बदललंय हे ऑब्झर्वेशन होत नाही. आजूबाजूला काय बदललंय याचंही अवेअरनेस, ऑब्झर्वेशन, अजिबात निरीक्षण होत नाही. मग निरीक्षण नाही झालं, की ते रिझल्ट आलेलेही तुम्हाला दिसत नाहीत. कारण की तुम्ही त्या एक्स्पेक्टेशन्स, लगेच रिझल्ट यायला पाहिजे, या सगळ्या लूपमध्ये अडकलेले आहात. या लो एनर्जी फ्रिक्वेन्सीमध्ये अडकलेले आहात. अँड नंबर 5 इज की खूप जास्त स्वतःच्या भावना सप्रेस करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲक्शन्स न घेणं. म्हणजेच काय, की राग आलाय, लोभ आलाय, ते सप्रेस करायचं आणि मॅनिफेस्टेशनसाठी होपोनोपोनो करायचं. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. का तर डिझायर, इच्छा मॅनिफेस्ट व्हायला पाहिजे. आणि प्रत्यक्षात त्यावेळेस तुम्ही खूप चिडलेले आहात, खूप रागात, वैतागात आहात, त्रासात आहात, महत्त्वाचं काम पेंडिंग राहिलंय, त्याचं स्ट्रेस आहे. हे सगळं इग्नोर करून फक्त आणि फक्त मॅनिफेस्टेशनसाठी होपोनोपोनो करायचं. तर हे असं सप्रेस करून होपोनोपोनो वर्कआउट होत नाही. त्या भावना ज्या आहेत, ते नकारात्मक जे तयार झालेले आहे प्रसंगानुरूप, स्ट्रेस आलेला आहे कमिटमेंट पूर्ण करण्याचा किंवा ऑफिसमधलं काम पूर्ण करण्याचा, तर ते आधी रिलीज करायचे होपोनोपोनोनीच आणि मग मॅनिफेस्टेशनसाठी तुम्ही होपोनोपोनो वापरू शकता. तर ही सगळ्यात कॉमन मिस्टेक असते 5वी जी आहे ती, की जे करंट सिच्युएशन आहे, करंट रियालिटी आहे, ती ॲक्सेप्ट न करता मॅनिफेस्टेशनच्या मागे पळणे आणि त्यामुळे होपोनोपोनो काम करत नाही. तर या 5 चुका जर का तुम्ही करत असाल तर कमेंट्समध्ये मला 5 लिहून पाठवा. आणि जर का लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मेंबर्स असतील तर ते हे करतच नसतील. त्यामुळे माझ्या लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मेंबर्सने खाली LBS किंवा फॅमिली असं लिहा, म्हणजे मला कळेल की माझे मेंबर्स या सगळ्या चुका करत नाहीयेत ना. माझाही चेक रिचेक राहील आणि हे लक्षात घेतलं पाहिजे. होपोनोपोनो ही इंटरनल फ्रिक्वेन्सी आउटर वर्ल्डमध्ये बॅलन्स करण्यासाठी आहे. म्हणजेच काय होतं, पिंडात आणि ब्रह्मांडात संतुलन साधता येतं. तर त्यासाठी आहे. तर आता मी क्विकली एक तुमच्याबरोबर होपोनोपोनो करणार आहे. सो ऑल ऑफ यू रेडी? टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे. Hands on your heart. Dear होपोनोपोनो, आय एम सॉरी, मी या 5 पैकी किंवा या 5ही चुका ह्या होपोनोपोनोला वापर करताना करत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. माझ्याकडनं हे डेस्परेशन किंवा हे प्रॉब्लेम्सकडेच फोकस करणं किंवा योग्य व्यक्तीबरोबर होपोनोपोनो न करणं, या सगळ्या गोष्टी अनाहतपणे किंवा अननोइंगली घडत आहेत, नकळत घडत आहेत. अँड थँक यू सो मच डिअर होपोनोपोनो, माझं आयुष्य सोपं, साधं करण्यासाठी. जे अशक्य वाटतं, कुठलाही राग, लोभ, ट्रिगर रिलीज करणं, ते होपोनोपोनो इतक्या सहज, साध्यापणे माझ्याकडनं करवून घेतं यासाठी. अँड आय लव्ह होपोनोपोनो. आय लव्ह माय लाईफ. आय लव्ह मी. डिअर होपोनोपोनो, डिअर हीलिंग, आय एम सॉरी. हीलिंगची अलाइनमेंटमध्ये न येण्यासाठी प्लीज फॉरगिव्ह मी. लगेच रिझल्ट मिळावा या ओव्हर एक्स्पेक्टेशनसाठी. अँड थँक यू सो मच. जगात हीलिंग ही गोष्ट अस्तित्वात आहे यासाठी. अँड आय लव्ह दिस. आय रिस्पेक्ट दिस ऑल्सो. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. Your hands. Absorb all the healing energy. ग्रेट. तर हा व्हिडिओ तुमच्या कुठल्याही मित्रमैत्रिणींना शेअर करा, जे होपोनोपोनो प्रॅक्टिस करतात किंवा तुमच्या सोबत करतात. त्यांना शेअर करा, हाईप करा हा व्हिडिओ. म्हणजे लोकांनाही कळेल, तुमच्या मित्रमैत्रिणींनाही कळेल, जवळच्यांना कळेल की होपोनोपोनोचा नेमका अर्थ काय आहे आणि काय त्या 5 कॉमन चुका तेही करत असतील
तर तेही त्याच्यात सुधारणा आणतील आणि त्यांच्यासाठी होपोनोपोनो मॅजिकली काम करायला सुरुवात करेल. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. म्हणजे मलाही हुरूप येतो. माझ्यासाठी ते केलेलं एनर्जी एक्सचेंज आहे तुम्ही. त्यामुळे मलाही हुरूप येतो आणि मीही तुमच्यासाठी असेच हीलिंग, टॅपिंग आणि माइंड प्रोग्रामिंग व्हिडिओ घेऊन येऊ शकते. थँक सो मच. होपोनोपोनो करत राहा. अतिशय सुंदर आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक आय लव्ह यू.